So, hello everyone. So, our first topic, as we in earlier lecture video, we saw the introduction about the heterocyclic compounds. Okay, so after heterocyclic compound, we start our actual syllabus, that is first topic, antiseptic and disinfectant. But before starting the antiseptic and disinfectant, we shortly review or shortly revise our first four lectures video, that is introduction to heterocyclic compound, IUPAC nomenclature of organic compound, then IUPAC nomenclature of polyfunctional compound, and then IUPAC nomenclature of heterocyclic compound. तर आपण ते हेटेरोसायक्लिक कंपाऊंड का स्टडी केली, आधी पण तुम्हाला मी सांगितलं की आपले पुढचे जे ड्रग्स मॉलिक्यूल आहेत इथून पुढचे सगळे अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्टंट, अँटीबायोटिक्स किंवा जे काही सगळे आहेत ते कशावरती डिपेंड आहेत, तर ते डिपेंड आहेत त्या हेटेरोसायक्लिक स्ट्रक्चरवरती. ओके, त्या सगळ्या हेटेरोसायक्लिक स्ट्रक्चरवरती ते काय आहे, डिपेंड आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला स्टडी करायला लागलं ते म्हणजे नॉमेनक्लेचर ऑफ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता आपण जसं जसं पुढे जाऊ, ओके, प्रत्येक चॅप्टर वाईज तसं आपल्याला काही स्ट्रक्चर स्टडी करायची आहेत. ओके, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये स्टडी करताना तुमच्या लक्षात येईल की त्या प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये हेटेरोसायक्लिक रिंग ही प्रेझेंट आहे, सायक्लिक रिंग प्रेझेंट आहे विथ हेटेरो ॲटम. ओके, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल की त्या स्ट्रक्चरमध्ये सायक्लिक रिंग प्रेझेंट आहे विथ हेटेरो ॲटम्स. ओके, सो अवर फर्स्ट टॉपिक इज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, सो अँटीसेप्टिक मीन्स व्हॉट, आत्ताच आपण स्टडी केलेला आहे. आणि डिसइन्फेक्टंट म्हणजे काय. ओके, आपल्या HOD नगरे सर यांचासुद्धा आपल्याला वेबिनार झाला, त्या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्याला हेच बघितलं की स्टरिलायझेशन प्रोसेस बघितलं, आणि स्टरिलायझेशन प्रोसेससाठी लागतात ती अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. आणि आता या कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला आपण फॅमिलियर झालेलं असू तर ती गोष्ट म्हणजे अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, सो अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट, आतापर्यंत आपण होम रेमेडीज म्हणून खूप सारे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट वापरलेत. ओके, आपल्या रेग्युलर होम रेमेडीमधले अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कोणते जर विचार केला तर आपल्या अंगणामध्ये असणारी तुळस ही बेस्ट अँटीसेप्टिक आहे. तुळशीमध्ये सुद्धा अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असते. त्याच्यानंतर कापूर जो आहे, ओके, कॅम्फर और कापूर, सो कॅम्फर इज द बेस्ट डिसइन्फेक्टंट. ओके, देन धूप जो आपण देवासाठी वापरतो, धूप, तो सुद्धा उत्कृष्ट पद्धतीचा अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटसुद्धा आहे. त्याच्यामुळे जेव्हा कांजण्या वगैरे येतात त्यावेळी आपण होम रेमेडी म्हणून धुपाची धुरी देतो ज्याला कांजण्या आलेले असतील त्याच्या शरीरभर. किंवा आजही काही गावांमध्ये आपण बघतो की जेव्हा एखादी प्रेग्नंट वुमन डिलेवरी होते, म्हणजे बाळंतीण ज्याला आपण मराठीत म्हणतो, तिला रोज संध्याकाळी धुपाची धुरी दिली जाते त्या बाळाची. ती जर बेडजवळ असेल गावामध्ये आजही बेड कॉटजवळ, तर तिथे धुपाची धुरी ठेवली जाते. का, तर धूप जो आहे तो बेस्ट डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक आहे. सो दीज आर सम एक्झाम्पल ऑफ होम रेमेडीज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. सो ही जी काही एक्झाम्पल आहेत ही होम रेमेडीज म्हणजे घरगुती वापरातली आपले अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहेत ते. ओके, सो अशीच आपल्याला ऑफिशियल अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कोणती आहेत. आतापर्यंत तुम्ही अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यूजसुद्धा केलेली आहेत. आपल्याला फक्त आता त्याला डिटेल्समध्ये स्टडी करायचं आहे. ओके, इन जनरल तुम्ही वापरलेले अँटीसेप्टिक कोणते आहेत, तर डेटॉल, सॅव्हलॉन, डॉक्टर मॉर्फिन, ही जी आहेत ही काय आहेत, आत्तापर्यंत आपण वापरलेली अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहेत. सर आता इथून पुढं जेव्हा कधी घ्याल ॲज अ फार्मासिस्ट, जेव्हा तुम्ही कोणतंही प्रोडक्ट परचेस करा त्याच्यावेळी त्यातला आतला इन्ग्रेडियंट चेक करायचं ट्राय करा तुम्ही. ओके, जसं की डेटॉलमध्ये आपल्या क्लोरझायलिनॉल आहे, ओके, सॅव्हलॉनमध्ये आपल्या हेक्झोक्लोरोफिन असतं. सो अशा प्रकारे ही जी अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहे ती आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची आहेत. मग त्यांचं स्ट्रक्चर असेल, फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत, त्याच्यानंतर स्टोरेज कंडिशन काय करावी लागते किंवा स्टोरेज आणि लेबलिंग करताना त्याला कोणतं प्रिकॉशन्स घ्यावी लागतात, त्याच्यानंतर त्याचे युजेस कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला इन डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ओके, देन रिगार्डिंग स्ट्रक्चर अँड IUPAC नॉमेनक्लेचर, जी काही स्ट्रक्चर आणि IUPAC नॉमेनक्लेचर आहे. आता तुम्ही सिलेबस बघितलात तर तुम्हाला टोटल जवळजवळ 375 ड्रग मॉलिक्यूल आहेत.
आपल्या सिलेबसला. ओके, मग 375च्या 375 स्ट्रक्चर करायचे आहेत का आपल्याला? तर नाही. ओके, त्या सिलेबस कॉपीमध्ये मी एक स्टार मार्क केलेला आहे ड्रग मॉलिक्यूलसमोर. प्रत्येक चॅप्टरमध्ये असे काही 3-4 ड्रग मॉलिक्यूल आहेत की ज्यांच्यासमोर मी स्टार मार्क केलेला आहे. तो ज्या ड्रग मॉलिक्यूलला स्टार मार्क केलेला आहे त्याच ड्रग मॉलिक्यूलची फक्त स्ट्रक्चर काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. आणि त्याच ड्रग मॉलिक्यूलचा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओके, बाकीच्या ड्रग मॉलिक्यूलची स्ट्रक्चर आणि IUPAC नॉमेनक्लेचर काय करायचं आहे, स्टडी करायचं नाही आहे. ओके, सो तुम्हाला मी आणि दुसरी गोष्ट, ब्रँड नेम लक्षात ठेवायचे आहेत प्रत्येक ड्रग मॉलिक्यूलचे. ब्रँड नेम म्हणजे काय, आता जसं की तुम्हाला सांगितलं डेटॉलमध्ये काय असतं, क्लोरझायलिनॉल असतं. ओके, सो क्लोरझायलिनॉल हा काय झाला, त्यातला इन्ग्रेडियंट झाला की जो आपल्याला स्टडी करायचा सिलेबसला आहे. आणि ब्रँड नेम म्हणजे काय, डेटॉल हे काय झालं, ब्रँड नेम झालं. ओके, फार्मास्युटिकल प्रिपरेशन मार्केटेड नेम, ते काय करायचं आहे, ॲटलिस्ट मिनिमम 1 ड्रग मॉलिक्यूलचं 1 ब्रँड नेम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ अवर फर्स्ट न्यू टॉपिक, that is antiseptic and disinfectant. So what is mean by antiseptic? So antiseptic are chemical agents, okay, which are employed to destroy or inhibit the growth of pathogenic microorganism. antiseptic and disinfectant म्हणजे काय, हे केमिकल आहेत की जी कशासाठी वापरली जातात, एकतर पूर्णतः डिस्ट्रॉय करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमला, किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ जी आहे ती इनिबिट करण्यासाठी किंवा ती ग्रोथ जी आहे ती थांबवण्यासाठी आपण काय करतो, अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट यूज करतो. सो अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आर केमिकल एजंट विच आर यूज टू डिस्ट्रॉय और इनिबिट द ग्रोथ ऑफ pathogenic microorganism. Pathogenic microorganism means what? There are different between microorganism and pathogenic microorganism. Pathogenic microorganism means what? Which cause disease or which are harmful. Okay, microorganism maybe they are harmful or maybe they are harmless, but as the word pathogenic microorganism indicated, these microorganism are harmful. Okay, harmful to human being. Okay, then अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट कंबाईंड डेफिनेशन झाली, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. आता स्पेसिफिकली अँटीसेप्टिक म्हणजे काय, दिस अँटीसेप्टिक आर अप्लाय ऑन लिव्हिंग टिश्यू. ओके, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटमधला मेजर डिफरन्स आहे, फरक आहे काय, तर अँटीसेप्टिक हे लिव्हिंग टिश्यूवर अप्लाय केला जातात, म्हणजे आपल्या ह्युमन बिईंगवर अप्लाय केले जातात. तर डिसइन्फेक्टंट हे काय केले जातात, इनॲनिमेट और नॉन लिव्हिंग थिंग्सवरती, म्हणजे निर्जीव वस्तूंवरती त्यांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी जी केमिकल आपण वापरतो त्याला डिसइन्फेक्टंट म्हणतात. आणि सजीव वस्तूंवरती, ह्युमन बिईंग्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यांच्यावरती जी केमिकल आपण वापरतो की ज्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आपण काय करू शकतो, थांबवू शकतो, अशा केमिकलला काय म्हटलं जातं, अँटीसेप्टिक म्हटलं जातं. सो अँटीसेप्टिक आर अप्लाय ऑन लिव्हिंग टिश्यू, while disinfectant are apply on inanimates or non-living object. inanimates किंवा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टवरती ते काय केले जातात, अप्लाय केले जातात. ओके, अँड दिस अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आर नॉर्मली इनइफेक्टिव्ह फॉर किलिंग द स्पोर्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, स्पोर्स म्हणजे काय, स्पोर्स आर द मेन इन्ग्रेडियंट फ्रॉम विच मायक्रो ऑर्गॅनिझम आर गेट डुप्लिकेटेड. असा इन्ग्रेडियंट की ज्याच्यापासून मायक्रो ऑर्गॅनिझमचं काय होतं, उत्पत्ती होते किंवा त्याच्यापासून ते काय होत जातात, डुप्लिकेट होत जातात. ओके, मग अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट मायक्रो ऑर्गॅनिझमचे असे स्पोर्स मारू शकत नाहीत. ते फक्त काय करतात, त्या मोठ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करू शकतात. ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ज्याच्यापासून उत्पत्ती होते अशा स्पोर्सला ते मारू शकत नाहीत. सो अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आर इनइफेक्टिव्ह अगेन्स्ट स्पोर्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमचे जे स्पोर्स आहेत त्याच्याशी ते काय असतात, इनइफेक्टिव्ह असतात. सो यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. हाऊ कॅन वी डिफाईन द अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आर chemical agents. Okay, antiseptic and disinfectant are chemical agent which are employed to destroy or inhibit the growth of pathogenic microorganism.
Okay, this terminology called as antiseptic and disinfectant. Then antiseptic are applied on living tissue while disinfectant are applied on inanimate or non-living organism, okay, or non-living things. Then both antiseptic and disinfectant are ineffective against spores of microorganism, means they do not kill or do not inhibit the growth of spores of microorganism. Okay, then in exam you may need to define antiseptic and disinfectant. Antiseptic means, as word indicate, antiseptic means anything or the substance which prevent sepsis formation. Sepsis formation means what? In medical terminology sepsis means blood poisoning. ओके, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जर जखम वगैरे झाली शरीरावर, जर आपल्याला जखम झाली, जखम मोठी असेल आणि आपण जर प्रिकॉशन घेतली नाही तर काही दिवसांनी काय होतं, त्या जखममध्ये पस तयार होतो. पस का तयार होतो तर त्या जखमेवरती, त्या वुंड्सवरती काय होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम तयार व्हायला सुरुवात होते. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम तयार झाले की त्या मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, पस म्हणजे काय असतं, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वेस्ट प्रोडक्ट. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वेस्ट प्रोडक्ट. सो हे मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होऊ नये, प्रिव्हेंट व्हावं आणि सेप्सिस फॉर्मेशन होऊ नये, त्याच्यासाठी आपण जे केमिकल वापरतो त्या केमिकलला काय म्हटलं जातं, अँटीसेप्टिक. नावातच आहे अँटीसेप्टिक. सेप्टिक फॉर्मेशन होऊ देत नाही, प्रिव्हेंट करतं, त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, अँटीसेप्टिक. into bracket blood poisoning. Sepsis formation means what? Blood poisoning. Okay, but this antiseptic terminology is limited only for human being and animals. Okay, antiseptic आपण इंट्रोडक्शन पार्टमध्येच बघितलं की अँटीसेप्टिक फक्त लिव्हिंग टिश्यूवर अप्लाय करता येतं. त्याच्यामुळे अँटीसेप्टिक ही जी टर्मिनॉलॉजी आहे इट इज लिमिटेड ओनली फॉर ह्युमन बिईंग्स अँड animals. Then what is mean by disinfectant? So this disinfectant means what? These are the chemical, okay, chemical used to kill the biological agent. Okay, biological agent kill करण्यासाठी that cause, ते काय करू शकतात, that may cause disease in disease cause करू शकतात कोणाकोणामध्ये, man, animals or plants. Okay, so this disinfectant term is commonly applied to destruction of pathogenic microorganism from inanimate object. Okay, inanimate ऑब्जेक्ट. ओके, जसं की आपले जर कन्सिडर लॅबोरेटरी कन्सिडर केली तर त्याच्या जी फ्लोअर्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, ते क्लीन करण्यासाठी जी केमिकल वापरतो तिला म्हटलं जातं डिसइन्फेक्टंट. ओके, सो डिसइन्फेक्टंट म्हणजे आता आपण रेग्युलर वापरातलं तुमचं जर डिसइन्फेक्टंट कोणतं असेल तर लायझॉलची ॲड आपण बघतो. लायझॉल इज द एक्झाम्पल ऑफ डिसइन्फेक्टंट. ओके, किंवा फॉर्माल्डिहाइड. आपली टूर झाली होती ॲडलरला, त्यावेळी आपल्याला नगरे सरांनी सांगितलं होतं की ती मशीन दाखवली होती, फॉग मशीन, तिच्यामध्ये केमिकल भरलं जातं. कोणतं केमिकल सांगितलं होतं तर फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन म्हणजे काय, त्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड असतं. 40% फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे फॉर्मॅलिन. सो ते फॉर्मॅलिन काय केलं जातं, त्या ॲडलर कंपनीमध्ये सगळीकडे रूममध्ये स्प्रेड केलं जातं. त्याचे फॉग स्प्रेड केले जातात. कधी फॉर्मॅल्डिहाइड वापरलं जातं किंवा H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईडसुद्धा बेस्ट डिसइन्फेक्टंट आहे. सो हायड्रोजन पेरॉक्साईड. सो ती जी एक्झाम्पल आहेत की जी इनॅनिमेट किंवा नॉन लिव्हिंग थिंग क्लीन करण्यासाठी वापरली जातात त्याला काय म्हटलं जातं, डिसइन्फेक्टंट म्हटलं जातं. ओके, देन आता हे डिसइन्फेक्टंट कोणते कोणते आहेत. ओके, या डिसइन्फेक्टंटची क्लासिफिकेशन काय आहेत, क्लासिफिकेशन कसं केलं जातं डिसइन्फेक्टंटचं ते आपण बघणार आहोत. कारण खूप सारे मोलिक्यूल आहेत की जे अंडर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट अंडर येतात. ओके, सो दिस अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आर डिवायडेड इंटू टोटल 7 क्लासेस. 7 क्लास आहेत त्याचे. ओके, पहिला क्लास आहे तो अल्कोहोल आणि अल्डिहाइड. सो दिस अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आर डिवायडेड इंटू 7 क्लासेस. फर्स्ट वन इज अल्कोहोल अँड अल्डिहाइड, सेकंड हॅलोजन कंपाउंड, थर्ड वन इज phenol and related compounds, fourth one is the mercury compound, fifth one is the dyes,
then 6.1 is the surface active agent, and 7.1 is a miscellaneous agent. Okay, then regarding the discovery of antiseptic and disinfectant, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटची डिस्कवरी कशी झाली, तर जो आपला क्लासिफिकेशनमधला 5वा पॉईंट जो आहे किंवा 5वा सब क्लास जो आहे डाईज. ओके, डाईज म्हणजे काय, जे आपण जेन्शियन व्हायलेट असतील, मिथिलिन ब्ल्यू आहे, या सगळ्या काय आहेत, ब्रिलियंट ग्रीन, क्रिस्टल व्हायलेट, या सगळ्या काय आहेत, डाईज आहेत. सो पहिल्यांदा जे डिस्कवरी झाली अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटची ती डाईजमधून झाली. ओके, पाऊल अर्लिश नावाचा जो सायंटिस्ट आहे की ज्याने कॅन्सरसाठी किमोथेरपीसुद्धा शोधून काढली, फादर ऑफ किमोथेरपी म्हटलं जातं पाऊल अर्लिश यांना. ओके, की ज्याने कॅन्सरची जी किमोथेरपी आहे ती पाऊल अर्लिश याने डिस्कवर केलेली आहे. सो पाऊल अर्लिश जेव्हा स्टडी करत होते तेव्हा त्यांनी काही डाईज स्टडी केल्या. ही गोष्ट कधीची आहे, जेव्हा अँटीबायोटिक पेनिसिलिनचा सुद्धा शोध लागायचा होता त्याच्या आधी पाऊल अर्लिश जेव्हा स्टडी करत होते तेव्हा त्यांना अशा काही डाईज मिळाल्या, मग मिथिलिन ब्ल्यू असेल किंवा ग्रीन व्हायलेट असेल, की ज्या अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी दाखवत होत्या, म्हणजे बॅक्टेरिया किल करण्याचं काम करत होत्या. ॲक्सिडेंटली त्यांना, म्हणजे ते काम करत असताना एक डाईज ॲक्सिडेंटली त्यांची पडली अशी हात लागून, आणि ती डाय ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणचे बॅक्टेरिया किंवा तो सरफेस होता तो बॅक्टेरिया फ्री झाला. त्यावेळी त्या पाऊल अर्लिश यांच्या लक्षात आलं की या डाईज ज्या आहेत त्यांच्यामध्ये असं काहीतरी केमिकल आहे की जे काय करतं आहे, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी दाखवत आहे. ओके, आणि त्याच्यामधून त्यांनी पहिलं अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट डिस्कवर केलं, ते होतं प्रोफ्लॅविन. ओके, आणि या प्रोफ्लॅविनच्या डिस्कवरीनंतर पुढे बाकीच्या क्लासमधली अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट जी आहे ती काय झाली, डिस्कवर व्हायला सुरुवात झाली. सो अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट सिमिलर ॲक्शन असते अँटीबायोटिक सारखीच, पण ते काय करतात, जे डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहे इनसाइड द बॉडी ते किल करू शकत नाहीत. एक्सटर्नल सरफेस, बाहेरच्या सरफेसवरती जे बॅक्टेरिया राहतात त्यांना ते काय करू शकतात, किल करू शकतात. सो त्याच्यासाठी ही काय केली जातात, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यूज केली जातात. सो अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट डिस्कवरी कुठल्या सायंटिस्टशी रिलेटेड आहे, सायंटिस्ट पॉल अर्लिश. त्यांना दुसरं काय म्हटलं जातं, ऑल्सो कॉल्ड ॲज फादर ऑफ किमोथेरपी. कॅन्सरवरची जी किमोथेरपी आहे ती पाऊल अर्लिश यांनी डिस्कवर केली गेली आहे. लेट्स कम टू अवर point, that is classification of antiseptic and disinfectant. So this antiseptic and disinfectant are classified into 7 subclasses. In that first is alcohol and aldehydes. Okay, alcohol and aldehyde, अल्कोहोल आणि अल्डिहाइडमध्ये कोणते एक्झाम्पल येतात, तर इथाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल अँड फॉर्माल्डिहाइड. ओके, अल्कोहोल आणि अल्डिहाइड अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचं काम करतात. फॉर्माल्डिहाइडचं एक्झाम्पल तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आहे, ॲडलर कंपनीमधलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. इथाइल अल्कोहोल आणि आयसोप्रोपाइल जे आहे ते सुद्धा आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून फर्स्ट इयरला यूज केलेलं आहे आपल्याच HAP प्रॅक्टिकलला, ॲनाटॉमी प्रॅक्टिकलला. ब्लड रिलेटेड जी प्रॅक्टिकल होती त्याच्या आधी आपण आपली जी फिंगर टिप आहे ती प्रिक करण्याआधी आपण फिंगर टिपला काय लावत होतो, तर आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा इथाइल अल्कोहोल ज्याला आपण स्पिरिट म्हणतो ते लावत होतो. त्या स्पिरिटमध्ये अल्कोहोल असतो. सो इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. सो अल्कोहोल अँड अल्डिहाइड कंटेन इथाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल अँड फॉर्माल्डिहाइड. देन सेकंड क्लास इज हॅलोजन कंपाउंड्स. Okay, halogen compounds means what? The compound which contain halogen atom, chlorine, bromine, iodine and fluorine. Okay, so halogen compound example chloramine T. Okay, then chlorhexidine acetate, then dibromopropanamide, and then isothionate. Okay, so these are example of halogen compounds: chloramine T, chlorhexidine acetate, dibromopropamide and isothionate. Then third class is phenol and related compounds. Okay, so phenol and related compound means what? These compound contain phenol as a basic ring. या कंपाऊंडमध्ये, या क्लासमध्ये जी कंपाऊंड आहेत
त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये बेसिक रिंग कोणती असणार आहे? फिनॉल. फिनॉल म्हणजे काय? इट इज सिमिलर टू बेन्झीन ॲट पॅरा पोझिशन कन्सिस्ट ऑफ OH ग्रुप. बेन्झीनसारखं स्ट्रक्चर जर बेन्झीनच्या पॅरा पोझिशन म्हणजे कोणती? ॲट कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 4 जर बेन्झीनच्या पहिल्या किंवा चौथ्या एकाचा कुठल्या तरी पहिल्या किंवा चौथ्या कार्बनला OH मीन्स अल्कोहोल ग्रुप किंवा हायड्रॉक्सी ग्रुप आपण ज्याला म्हणतो, तो जर अटॅच झाला असेल तर त्या बेन्झीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फिनॉलमध्ये होतं. सो ही जी फिनॉल अँड रिलेटेड कंपाऊंड आहेत त्यांची बेसिक रिंग कोणती असणार? स्ट्रक्चरमधली बेन्झीन असणार. ओके. सो एक्झाम्पल ऑफ फिनॉल अँड रिलेटेड कंपाऊंड्स आर फिनॉल, क्लोरोक्रेसॉल, क्लोरोझायलिनॉल, क्रेसॉल, हेक्साक्लोरोफिन अँड thymol. So these are example under phenol. The next class is the mercury and compounds. Okay, so mercury and compounds means what? These consist of thiamomersal, then mercury chloride. म्हणजे यांच्या स्ट्रक्चरमध्ये मर्क्युरी असणार. ओके. सो थायमोमर्साल अँड मर्क्युरी क्लोराईड. देन नेक्स्ट क्लास इज डाईज. जसं की मागाशी सांगितलं, डाईज हा पहिला डिस्कवर झालेला अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहे. पाऊल अर्लिश यांनी डिस्कवर केलेला. सो डाईजमध्ये कोणते क्लास येतात? प्रोफ्लेविन, हेमिसल्फेट. ओके. देन ॲक्रिफ्लेविन, ब्रिलियंट ग्रीन, क्रिस्टल व्हायलेटला दुसरं नाव आहे ते जेन्शियन व्हायलेट आणि मिथिलीन ब्ल्यू. ओके. सो दीज आर एक्झाम्पल ऑफ डाईज. देन class number 6 is surface active agent. Surface active agent means what? What is meant by surface active agent? Surface active agent means agent which form foam. Okay, it is called as surface active agent. आणि दुसरी कॅटेगरी असते surface active agent ची, ती म्हणजे these are the charged particle, may be positively charged particle or may be negatively charged particle. Okay, so example of surface active agents are benzalkonium chloride. Okay, benzalkonium chloride, then cetrimide. Okay, then cetyl pyridinium chloride and domifen bromide. Okay, so these are the example of surface active agent. Surface active agent आपल्याला डेटॉल, सॅव्हलॉन, डॉक्टर मॉर्फिन, जर्मोकेअर ही जी मार्केटेड प्रिपरेशन आहेत आपण वापरतो अँटीसेप्टिक म्हणून, त्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली सरफेस ॲक्टिव्ह एजंट पाहायला मिळतात. सेट्रिमाइड, बेन्झाल्कोनियम क्लोराईड. ओके. मोस्ट ऑफ दी जी अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट असतात ती कॉम्बिनेशन असतं फिनॉल कंपाऊंड आणि सरफेस ॲक्टिव्ह एजंटचं. तुम्ही जर आता डेटॉल घ्या, सॅव्हलॉन घ्या, डॉक्टर मॉर्फिन घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला बेन्झोल्कोनियम क्लोराईड मिळेल, क्लोरहेक्झिडिन मिळेल किंवा क्लोरझायलेनॉन मिळेल आणि सेट्रिमाइड मिळेल. सो कॉम्बिनेशनमध्ये ती काय होतात? वर्क होतात. देन लास्ट क्लास इज द मिसलेनियस एजंट. ओके. मिसलेनियस एजंट कोणते आहेत? डेक्वालिनियम सल्फेट, नायट्रोफ्युराझोन और नायट्रोफ्युराझोन इज ऑल्सो कॉल्ड एज नायट्रोफ्युरांटॉइन. ओके. सो दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. हे सगळं काय होतं? अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचं क्लासिफिकेशन होतं. देन मेकॅनिझम ॲक्शन म्हणजे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कसे ॲक्ट होतात. ओके. सो अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट डिफरंट मेकॅनिझम ऑफ ॲक्शननी काय होतात? ॲक्ट होतात. पहिली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ती ऑक्सिडेशन. सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ती कोॲग्युलेशन अँड डिनॅच्युरेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटीन. आणि तिसरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ती डिटर्जंट लाईक ॲक्शन मीन्स सरफेस ॲक्टिव्ह एजंट विच इन्क्रीज द परमिएबिलिटी ऑफ बॅक्टेरियल सेल. ओके. आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन स्टडी केली की आपल्याला कळेल की अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कॉम्बिनेशनमध्ये का वापरली जातात. म्हणजे फिनॉल आणि सरफेस ॲक्टिव्ह एजंट यांचं कॉम्बिनेशन का वापरलं जातं. आता अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट प्रिपेअर करायचं आहे, मग एकच कंपाऊंड त्याच्यामध्ये का ॲड केलं जात नाही, त्याच्यासोबत सरफेस ॲक्टिव्ह एजंट का ॲड केले जातात, तर त्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? रिस्पॉन्सिबल आहे. सो पहिली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ती ऑक्सिडेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटोप्लाझम. ओके. सो बॅक्टेरियाला जे काही आउटर कवरिंग असतं त्याचं काय केलं जातं?
ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट? ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट? तो जो बॅक्टेरियलचा आउटर प्रोटोप्लाझम आहे त्याला काय केलं जातं, विथ द हेल्प ऑफ एक्सेस ऑफ ऑक्सिजन त्याला काय केलं जातं, ब्रेक केलं जातं. आणि अशी कोणती कंपाऊंड आहेत की जे काय करतात, सेल वॉल ब्रेक करतात? तर पोटॅशियम परमॅंगनेट आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे आणि हॅलोजन्स कंपाऊंड. ओके, क्लोरामाइन टी, क्लोरहेक्झिडीन, डायब्रोमोप्रोपॅमाइड, आयसोथिओनेट, ही जी कंपाऊंड आहेत ती काय करतात, तर बॅक्टेरियल सेल वॉल आहे त्याचं काय करतात, ऑक्सिडेशन करतात आणि त्या सेल वॉलचं डिग्रेडेशन करतात. इट डिग्रेड द बॅक्टेरियल प्रोटोप्लाझम और इट डिग्रेड द बॅक्टेरियल सेल वॉल. आणि एकदा का सेल वॉल डिग्रेड झाली की तो बॅक्टेरिया जास्त काळ जिवंत राहत नाही. ओके, सो ऑक्सिडेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटोप्लाझम और ऑक्सिडेशन ऑफ बॅक्टेरियल सेल वॉल. एक्झाम्पल कोणते आहेत अशा कंपाऊंडची? पोटॅशियम परमॅंगनेट, हायड्रोजन पेरॉक्साईड, हॅलोजन कंपाऊंड मीन्स क्लोरामाइन टी, क्लोरहेक्झिडीन ॲसिटेट आणि आयसोथिओनेट. देन सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कोणता आहे, तर कोॲग्युलेशन और डिनॅच्युरेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटीन. अँड वन्स द bacterial protein get coagulate, cell membrane get disrupt or cell membrane get damage. ओके, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट मधली काही कंपाऊंड जी आहेत ती काय करतात, तर जो बॅक्टेरिया आहे किंवा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या सेल वॉलमध्ये आपण HAPला स्टडी केलेला आहे की सेल वॉल कशापासून बनलेली असते, प्रोटीनपासून बनलेली असते. प्रोटीन आणि लिपिड. ओके, लिपिड बायलेअर आणि लिपिडचे 2 लेअर असतात, एक वरच्या बाजूला सेल वॉलमध्ये आणि एक खालच्या बाजूला. आणि या 2 लिपिडमध्ये मेजर इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे प्रोटीन. ओके, आणि या प्रोटीनशिवाय सेल वॉल वर्क करत नाही. आणि जर सेल वॉल डॅमेज झाली किंवा सेल वॉलला आपण ब्रेक केलं की बॅक्टेरिया जिवंत राहत नाही. आणि ह्या सेल वॉलला जर डॅमेज करायचं असेल तर आपल्याला त्या लिपिडमधल्या प्रोटीनला काय करायला लागतं, डॅमेज करायला लागतं. सो या प्रोटीनला डॅमेज करणार म्हणजे त्या प्रोटीन काय होतात, कोॲग्युलेट होतात. बायोकेमिस्ट्रीला आपण बघितलं आहे प्रोटीन कोॲग्युलेशन प्रोसेस. काही प्रोटीन जी अशी आहेत की ज्यांना हिट केलं तर त्यांचं काय होतं, कोॲग्युलेशन होतं. कोॲग्युलेशन मीन्स व्हॉट, फॉर्मेशन ऑफ जेली लाईक सबस्टन्सेस. ब्लडचं जसं आपल्या कोॲग्युलेशन होतं. आणि एकदा का प्रोटीन कोॲग्युलेट झालं की त्यांचं डिनॅच्युरेशन होतं. डिनॅच्युरेशन म्हणजे काय, प्रोटीन वर्क करणं सोडून देतात. प्रोटीनच्या प्रॉपर्टी ज्या आहेत, मेजर प्रॉपर्टी, त्या सगळ्या लॉस होतात. ओके, आणि त्या लॉस झाल्यामुळं सेल वॉल जे आहे ते काय होते, डॅमेज होते. आणि दिस एक्झाम्पल कोणते आहेत असं फंक्शन करणारी, तर फिनॉल रिलेटेड जे कंपाऊंड आहेत, ओके, क्लोरोक्रेसॉल, क्लोरझायलिनॉल, क्रेसॉल ते, आणि हॅलोजन कंपाऊंड आणि अल्कोहोल आणि अल्डिहाइड म्हणजे अल्कोहोल, अल्डिहाइड, क्लोरहेक्झिडीन, हे काय करतात, त्या प्रोटीनचं काय करतात, कोॲग्युलेशन करतात. देन थर्ड ॲक्शन इज डिटर्जंट लाईक ॲक्शन. आता डिटर्जंट लाईक ॲक्शनमुळं काय होतं, सेल वॉलची परमिएबिलिटी वाढते. ओके, म्हणजे आपले जे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट ड्रग आहेत ते डायरेक्टली काय होतात, सेल वॉल ब्रेक करतात आणि बॅक्टेरियाच्या आतमध्ये इंटर होतात. आणि एकदा का आतमध्ये इंटर झाले की ते काय करतात, बॅक्टेरियाला किल करतात. ओके, सो डिटर्जंट लाईक ॲक्शन म्हणजे काय, ही जी डिटर्जंट लाईक म्हणजे सरफेस ॲक्टिव्ह एजंट जे आहेत, सेट्रिमाइड, सोप्स असतील, बेन्झोअल्कोनियम क्लोराईड असतील, ते जेव्हा आपण सरफेसवर ॲप्लाय करतो एखाद्या किंवा त्या एखाद्या जो फ्लोअर आहे किंवा जिथे कुठे काही इजा झाली असेल तिथे अप्लाय करतो जेव्हा हे सरफेस ॲक्टिव्ह एजंट, तेव्हा ते काय करतात, तर ते डिटर्जंट लाईक ॲक्शन म्हणजे फोम फॉर्मेशन करतात. आणि फोम फॉर्मेशन झाल्यामुळं काय होतं, त्याच्यासोबत आता सेट्रिमाइडसोबत जर आपण प्रोफ्लेविन किंवा समजा क्लोरोक्रेसॉल टाकलं तर क्लोरोक्रेसॉलला बॅक्टेरियाच्या आतमध्ये जायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला ती सेल वॉल ब्रेक करायला लागेल. आणि सेल वॉल ब्रेक करून आतमध्ये जायचं असेल तर बॅक्टेरियाच्या सेलची परमिएबिलिटी वाढवली पाहिजे. परमिएबिलिटी वाढवणं म्हणजे काय, इनकमिंग आणि थोडक्यात इनकमिंग आणि आउटगोईंग त्या बॅक्टेरियाचं काय करणं, वाढवणं. मग त्याच्यासाठी
आपल्याला त्या ड्रगसोबत काय द्यावं लागतं, सेट्रिमाइड ॲड करावं लागतं. मग सेट्रिमाइड काय करतं, डिटर्जंट ॲक्शन करतं आणि त्या सेल वॉलची परमिएबिलिटी वाढवतं आणि त्याच्यामुळे आपला जो मेन ड्रग आहे की जो बॅक्टेरियाला किल करू शकतो तो काय करतो, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आतमध्ये जाऊ शकतो. त्याच्यासाठी ही डिटर्जंट लाईक ॲक्शन काय असते, गरजेची असते. आणि त्याची एक्झाम्पल कोणती आहे, सेट्रिमाइड असेल, सोप्स असतील, बेन्झोअल्कोनियम क्लोराईड असेल, डोमिफेन ब्रोमाइड असेल. सो ही काय आहेत त्याची एक्झाम्पल आहेत. सो दिस इज रिगार्डिंग द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. सो आपण आतापर्यंत काय काय बघितलं, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणजे काय ते बघितलं. सो if you ask to define the antiseptic and disinfectant, then what can you write? एक्झाममध्ये क्वेश्चन काय येईल, डिफाईन अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. देन यू नीड टू राईट अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आर केमिकल एजंट विच आर एम्प्लॉय टू डिस्ट्रॉय or inhibit the growth of pathogenic microorganism. Full stop. Antiseptic are applied on living cell or tissue, while disinfectant are used on inanimates or non-living object. Okay. Then second important point is classification of antiseptic and disinfectant. Antiseptic and disinfectant are divided into 7 classes. What are they? Alcohol and aldehyde, halogen compounds, then phenol related compounds, then mercury compound, dyes, surface active agent and miscellaneous agent. आणि प्रत्येक क्लासचं तुम्हाला मी जे एक्झाम्पल सांगितलेले आहेत नोट्समध्ये लिहून दिलेली आहेत ती एक्झाम्पल तिथे काय करायचे, लिहायचे. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, 3 मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहेत. पहिली ऑक्सिडेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटोप्लाझम, सेकंड coagulation or denaturation of bacterial protein and damage of cell membrane, and third one is the detergent like action which increase permeability of bacterial cell. oxidation म्हणजे सेल मेम्ब्रेनचं ऑक्सिडेशन, एक्सेस ऑफ ऑक्सिजन मारून सेल मेम्ब्रेन डॅमेज करायचं. कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन मीन्स वॉट, जे सेल मेम्ब्रेनमध्ये सेल वॉलमध्ये प्रोटीन असतं त्याला डॅमेज करायचं. आणि डिटर्जंट लाईक ॲक्शन म्हणजे काय तर फोम फॉर्मेशन करून त्या सेल वॉलची परमिएबिलिटी वाढवायची आणि ड्रगला डिरेक्टली बॅक्टेरियल सेलमध्ये आतमध्ये सोडून द्यायचा. सो दीज आर रिगार्डिंग द अँटीसेप्टिक definition of antiseptic and disinfectant, classification of antiseptic and disinfectant, and mechanism of action of antiseptic and disinfectant. याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे म्हणजे ॲक्च्युअल ड्रग मोलिक्यूल, ती आपण याच्यानंतर पुढे स्टडी करणार आहोत स्टेप बाय स्टेप. ओके, फ्रॉम दिस वी स्टॉप अवर दिस व्हिडिओ लेक्चर. ओके, गुड बाय, स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू व्हेरी मच.